ची चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन तिथं काय आहे आणि काय नाही आहे याचा एक अभ्यास केल्यानंतर असं कुठंतरी एक जाणवतं आहे की त्यांना ज्या ज्या परवानग्या सगळ्या मिळालेल्या आहेत त्या सर्व परवानग्या ह्या कॅन्सल केल्या जातील. त्यांना ज्या ज्या काही मान्यता मिळालेल्या आहेत त्या सगळ्या कॅन्सल केल्या जातील. कारण त्यांनी सरकारला फसवलं आहे, त्यांनी प्रशासनाला फसवलं आहे, विद्यार्थ्यांना फसवलं आहे, विद्यार्थ्यांच्या पालकांना फसवलं आहे आणि जामखेडच्या जनतेला फसवलं आहे. कारण का जामखेडच्या तालुक्याचे नाव या चुकीच्या कॉलेजमध्ये तिथं बदनाम होत होते आणि या अनुषंगाने जी कारवाई होणार आहे ती कारवाई होईल आणि सगळ्या कॉलेजच्या परवानग्या ह्या रद्द होतील. असं एक परिस्थिती आत्ता तिथं निर्माण झालेली आहे. याबद्दल आम्ही एस पी साहेबांशी बोललो, DYSPींशी बोललो, ॲडिशनल SP बोललो, PIशी बोललो. तिथं पुढे काही टेक्निकल अडचण येत होती तर ती आता अडचण सुटलेली आहे. गुन्हेसुद्धा आता त्याच्यामध्ये घेतले गेलेले आहेत आणि त्याच्यावर त्या पद्धतीने कारवाई केली. फॉरेस्टचा सुद्धा एक गुन्हा आहे. हरणं तिथं पाळली होती, जिथं मुलांना आरोग्याबद्दल शिक्षण झालं पाहिजे तिथं हरणं 5-6 पाळली होती असं कळालं आहे आणि काही हरणं मारण्यातसुद्धा आली, खाण्यातसुद्धा आले आहेत असं आता कुठंतरी लोकांकडे तिथं कळतं आहे. एक हरण आता ताब्यात घेतलेलं आहे, दुसरी हरणं काही सापडलेली नाहीत. त्या हरणाची जी काही काळजी घ्यायची ते प्रशासकीय अधिकारी करत आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून एक खूप महत्त्वाची मदत आम्हाला या सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांना झाली ती म्हणजे मीडियाची, पत्रकारांनीसुद्धा याबाबतीत चांगलं लक्ष आता दिलेलं आहे आणि या सगळ्या मुलामुलींचे प्रश्न हे मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते योग्य पद्धतीने नेत आहेत आणि या सगळ्या लोकांच्या वतीने आपलीसुद्धा मनापासून आभार. एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस प्रशासन यांना मंजुऱ्या देत होते जे विद्यापीठ त्यांचे ते वारंवार रिनिवेशन जर झालं ना त्यांचं त्यावेळेस त्यांना का कळलं नाही की हे कॉलेज खरं तर या सगळ्या परवानग्या 7 वर्षापूर्वी दिलेल्या आहेत आणि ह्या देत असताना त्यावेळेस काही चुकीच्या गोष्टीसुद्धा घडल्या असाव्यात असा एक अंदाज आम्हा सगळ्यांना आता येतो आहे. आता तिथं आमदार म्हणून त्या बाबतीत मी व्यक्तिगत लक्ष घालेल कारण का जामखेड तालुक्याचं नाव या कॉलेजच्या वागणुकीमुळे तिथं कुठेतरी खराब झालेलं आहे. ते लोकप्रतिनिधी म्हणून मला कुठेही मान्य नाही. त्यामुळे त्या बाबतीत मी खोलात जाणार आहे. कशी परवानगी मिळाली त्यानंतर ज्या काही 3 महिन्याला 4 महिन्याला 6 महिन्याला तर वर्षाला जे काही ऑडिट होत होतं त्या ऑडिटमध्ये सुद्धा हे जे काही कॉलेज आहे ते पास कसं होत होतं याच्याकडे सुद्धा कुठेतरी बघावं लागेल. पण आम्ही आमदार म्हणून जे काही अधिकार आम्हाला मिळालेले आहेत अधिवेशनामध्ये मुद्दे मांडायचे ते सर्व अधिकार आम्ही हातामध्ये घेऊन या मुलामुलींना तिथे न्याय घेऊ. निवडणुकीच्या काळात म्हणले होते की ऑडिट होत होतं त्या ऑडिटमध्ये सुद्धा हे जे काही कॉलेज आहे ते पास कसं होत होतं याच्याकडे सुद्धा कुठेतरी बघावं लागेल. पण आम्ही आमदार म्हणून जे काही अधिकार आम्हाला मिळालेले आहेत अधिवेशनामध्ये मुद्दे मांडायचे ते सर्व अधिकार आम्ही हातामध्ये घेऊन या मुलामुलींना तिथे न्याय घेऊ. निवडणुकीच्या काळात म्हणले होते की आम्हाला इथं विद्येचं माहेर जे बारामतीला पहिलं होतं अशा काही संस्था ज्या मुलींना किंवा मुलांना सुरक्षित तुम्ही शिक्षण देऊ याबाबत तुमची भूमिका म्हणजे काय राहील? कर्जत जामखेडमध्ये तसं तुम्ही बघितलं तर महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळेस कोरोना होता हे आपल्या सगळ्यांना माहिती. अशी परिस्थिती असताना सुद्धा 4,000 कोटीपेक्षा जास्त निधी विविध योजनेसाठी कर्जत जामखेडमध्ये आलेला आहे. हा निधी साधा एका आमदाराने आणलेला आहे जो मंत्रीसुद्धा नव्हता. मग अशा आमदारांना एवढी जर ताकद असेल तर मग गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये जो निधी आधीचे लोकप्रतिनिधी आणू शकले नाही तो तिथं मला आणता आला आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टींवर आता आपलं काम चालू आहे. रयतच्या माध्यमातून नवीन कोर्सेस तर आपल्याला सुरू करता येईल का याचा विचार आपण तिथं करत आहोत. वराड सरांनीसुद्धा आता एक वेगळं कॉलेज इथंच साकतला तिथं काढलेलं आहे त्यालासुद्धा आता मान्यता मिळावी यासाठी आम्ही पुढाकार घेतो. ती मान्यता मिळालेली आहे पण आता कोर्सेस लवकरात लवकर चालू व्हावे यासाठी सुद्धा पाठपुरावा करतो आहे. जेव्हा इथं असणारे काही प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्यांना 11वी 12वीची परवानगी पाहिजे होती त्यासाठी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये त्यांना तिथं परवानगी मिळून दिली.
त्यामुळे स्वतःचंच कॉलेज असावं असं नाही, पण जे कॉलेजेस इथं आहेत त्यांना ताकद देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आमची अपेक्षा होती हे जे काही मोरेंचं कॉलेज होतं त्यात काही चांगला कारभार होईल, ते कॉलेज मोठं होईल. पण दुर्दैवाने कॉलेज असलं तरी चालवणारी व्यक्ती जर चुकीच्या विचाराची असतील तर काय होतं हे तिथं आपल्याला मोरेंच्या कॉलेजमधून कुठेतरी जाणवतं. त्यामुळे कुठंतरी भ्रमनिरास हा आमच्या सगळ्यांचा झालेला आहे. पण व्यक्तिगत लक्ष घालून रयत असेल तर इतरही जर कुणी इच्छुक असेल त्यांना वेगळी परवानगी देऊन वेगळे कॉलेज इथं कसे येतील यासाठी लोकप्रतिनिधीमधून प्रयत्न करेल. त्यामुळे 100 गोष्टी आपल्याला करायच्या होत्या, त्यातल्या 80 गोष्टी आपण 4-4.5 वर्षामध्ये करू शकलो, ज्या गेल्या 20 वर्षामध्ये झालेल्या नाही. राहिलेल्या 20 गोष्टी त्या पुढच्या काही वर्षांमध्ये आपण नक्कीच करू असा विश्वास इथं व्यक्त करा.